श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा बरसला. नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत माझी सुंदर अशी बाग. आणि याच बागेतले ही जी फुलं आहेत हे मी इथे देवपूजेसाठी वापरते. आणि तुम्ही बघू शकता की श्रावण आल्यामुळे कसं सुंदर सगळं एकदम नवविवाहित वधूसारखं खुलखुलून सगळे हे जे टुमदार असे जे फुलं आहेत ते हसत आहेत. आणि श्रावण महिना आला ना की असं वाटतं या पृथ्वीला जणू कुठल्या चित्रकाराने एवढ्या सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे ना. त्याच्यामधले गळत असे हे रंग आणि त्या झाडांवरती ते गळत रंगाचे असे फूल इथे तुम्ही बघू शकता. हे आहे जास्वंद आणि जास्वंदाला सध्या अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि त्यानंतर ही आहे जाई आणि ही आहे पांढऱ्या फुलांची जाई. या जाईचं वैशिष्ट्य असं आहे ना की हिला रात्री फुलं येतात आणि त्याचा सुगंध एवढा सुंदर असा त्याचा सुगंध आहे ना आणि दूरवर असा तो सुगंध पसरतो. त्याच्यामुळं वातावरण पण इतकं मस्त होऊन जातं ना की असं वाटतं की कुणीतरी त्याच्यावरती परफ्यूम मारला असेल आणि सुगंधी परफ्यूम मारला असेल आणि सगळीकडे हवा आल्यानंतर आहा, असा छान असा सुगंध येतो ना, हलका हलका मंद मंद एकदम. आणि हे एक दुसरं सदाफुलीचं झाड आहे. त्याला तर ते तर असं भरगच्च फुलांनी भरून गेलेलं आहे. आणि ही पण याला पण सदाफुलीच म्हणतात, पण ही जांभळ्या कलरची सदाफुली आहे आणि याला 12ही महिने फुलं असतात. पण जेव्हा पावसाळा येतो ना तेव्हा याला आणखी खूप जास्त असा बहर आलेला असतो. आणि हे बघत आहात की हळूहळू आता जास्वंदाच्या झाडाला छानपैकी मस्त कळ्या येत आहेत. आता गणपती आहे, गौरी आहे, तोपर्यंत हे झाड ना एकदम असं लाल चुटूक बनेल. हिरव्या याच्यावरती लाल चुटूक असे फुलं दिसायला फार सुंदर वाटतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि निसर्गाची गोष्टच काही औरच आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे ना या गवतामध्ये एक छोटा गुलाब आहे. हा मी 2 वर्षापूर्वी लावला, पण तो काही कारणास्तव वाढतच नाही आहे. तो तेवढाच राहतो. आणि इथे ह्या 2 कुंड्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे पाणी काढून मला त्याच्यामध्ये सुद्धा झाडं लावायची आहेत छान छान अशी. आणि बाजूला पण तुम्ही बघू शकता एक मस्त असं तलाव झालेला आहे. आणि कधी कधी काय होतं ना ह्या गोष्टी आपल्यासाठी थोड्याशा आपल्याला कंटाळवाण्या वाटतात, पण कुणासाठी ना हे जे डबकं आहे ना त्याच्यामध्ये कुणासाठी तो हे डबकं सागर असू शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक पक्षी होता, मी जाईपर्यंत तो उडून गेला. तो एवढा छान त्या पाण्याचा आस्वाद घेत होता ना, छान आंघोळ करत होता. म्हणून म्हटलं कधी कधी आपल्याला गोष्टी काही अशा निरुपयोगी वाटतात, पण त्या कुणासाठी त्यांच्या जीवनाचा आनंद देणाऱ्या असतात असं. आणि असंच इथे हा गणेश वेल आहे. याला पण छान अशी फुलं येणार आहेत. याच्यावरती पण मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत छोट्या छोट्या छोट्या. त्याला पण असे लाल चटूक असे फुलं येतात आणि दिसायला फार सुंदर वाटतात. अशी ही माझी बाग. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. आणि तोपर्यंत पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय.